अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. अणुरेणया तोकडा तुका आकाशा एवढा. गिळून सांडिले कलीवर भवभ्रमाचा आकार. सांडलेली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता पुरलो उपकारापुरता. प्रसिद्ध अभंग आहे. हे सगळा अभंग जरी प्रसिद्ध नसलं तरी अणूच रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा हे बऱ्याच जणांना माहिती. कारण की तसं आश्चर्यकारक विधान आहे. अणुरेणूंच्या पेक्षा सुद्धा सूक्ष्म थोकडा म्हणजे लहान. आणि तोच तुका आकाश आहे एवढा म्हणजे सर्वव्यापी. गिळूनी सांडलेले कलेवर. कलेवर म्हणजे शरीर, शरीराला कलेवर असतं. ते गिळून टाकून दिलं. गिळून टाकलं असं पण अर्थ आहे. भवभ्रमाचा आकार. सगळा संसार हा भ्रमाचा आकार आहे. सांडलेली त्रिपुटी. तीन गोष्टी असतात त्या त्रिपुटी असतात, एकमेकांशी संबंध. मग ध्यान करतोय एखादा माणूस तर त्याचं ज्याचं ध्यान करतोय ते ध्येय असतं. जो ध्यान करतो तो ध्याता असतो आणि तो जी प्रक्रिया करतो त्याला ध्यान असतं. या तीन गोष्टींना मिळून त्रिपुटी असतं. सांडलेली त्रिपुटी. दीप उजळला घटी. घट याचा अर्थ शरीर, त्याच्यामध्ये दीप उजळला. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता म्हणजे कृतार्थ झाला. उपकारापुरता उरलो. जसं की वरवरचा अर्थ आपण बघितला आणि तो सुद्धा तसा छान वाटतो. अणुरणीया तोकडा हे शब्द तसे उपनिषदामधून आलेले आहे. अणोरणीयान महतो मह्यान आत्मास्य जंतोर निहितो गुहायां तमक्रतु पश्यति वीत शोकः धातु प्रसादात महिमानम आत्मनः. असं कठोपनिषदामध्ये श्लोक. अणोरणीयान याचा अर्थ अणूला देखील अणू वाटावा इतका सूक्ष्म. अणोरणीय. तीच गोष्ट महाराजांनी पहिल्या चरणामध्ये घेतली. अणुरेणूया तोकडा. मग कितीही सूक्ष्म असेल तर त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे थोडक्यात. मूळ श्लोकामध्ये धातू प्रसादात महिमानुमात्माला धातू प्रसाद याचा अर्थ चित्तशुद्ध. त्याचा वेध घेता 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 माणूस शोकरहित होऊन जातो
आणि की या सगळ्या मार्गावर चालता चालता ही चित्तशुद्धी होते, धातू प्रसाद, आणि मग आत्म्याचं महिमान म्हणजे काय ते, म्हणजे त्याचं खरं तर स्वरूप, त्याचा अनुभव हा त्याला येतो. कठोपनिषदामधला श्लोक आहे, त्या सगळं ज्ञानप्रधानच बोलणं आहे. ती गोष्ट महाराजांनी इतक्या सहजपणाने, कुठं संस्कृत सगळ्यांना येणार आहे पुढे असं महाराजांना माहिती होतं, त्यावेळेला सुद्धा अवघडच असेल, सगळ्यांपर्यंत ते पोचतच नव्हते ती भाषा. पण अणोरणीयान महतोमहीयान याचं महत्व जे तत्व आहे त्याच्यापेक्षा महान, महतोमहीयान. अगदी महान असं कुठली गोष्ट आपल्याला माहिती आहे? आकाश. कितीही गेलं तरी देखील आकाश संपतच नाही. म्हणून अणुरेणीय चौकडा म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म, तुका आकाशा एवढा, म्हणजे आकाश किती केवढं याचं मोजमापच करता येत नाही, त्याप्रमाणे ते अमर्याद आहे. तत्वाबद्दल बोलतायत ते. तुका असं जरी शब्द घातलेला असेल तरी देखील आता तुकाराम या व्यक्तिमत्वाबद्दल बोलत नाहीये. तुकाराम आकाशा एवढा आहे. एका योगपर अभंगामध्ये महाराजांनी असं म्हटलंय, तुका ऐसे काही बोलू नये. तुका नावाची कुठली गोष्ट आहे, तुकाराम नावाची, असं बोलू सुद्धा नका. तत्वस्वरूप होऊन गेले. अग्निमाजी गेले, अग्नी होऊन तेची ठेवले. ते स्वतः तत्वस्वरूप होऊन गेलं. म्हणजे त्यांचं चित्त शरीराने तत्वस्वरूप होता येणारच नाही. त्यांचं चित्त जे चैतन्याशी जोडलं गेलं, प्रक्रिया आहे, योग प्रक्रिया, त्यात काही शंकाच नाही. म्हणजे एकदम बसलो आणि चित्त चैतन्याशी जोडलं गेलं असं कसं होईल? चित्त नावाची शक्ती आहे, चैतन्य, जे शरीरामध्ये जे तत्व आहे त्याच्या दोन शक्ती आहेत. एक म्हणजे ज्ञानशक्ती आहे आणि चेतना, अशा दोन शक्ती. चेतनाशक्तीमुळे शरीर सगळं कार्य करतं, काही जे काही असतं ते चेतनाशक्ती. आणि ज्ञानशक्तीमुळे काय करायचं ते ठरतं, कसं करायचं ते ठरतं, त्याला एकंदर दिशा येते. सगळ्याच गोष्टीचं ज्ञानशक्ती हे अधिष्ठान. आपल्याकडे आहे का ज्ञानशक्ती? जाणीव रूपाने सगळ्यांच्या मध्ये. मी आहे अशी जी मूळ जाणीव प्रत्येकामध्ये आहे, ती ज्ञानशक्ती आहे, मूळ तिचं. तर आपल्याला काही चान्स आहे का हे करण्याचा? प्रत्येकाला आहे. अणुरेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा, हे त्या तत्वाला धरून बोलताय, तत्वस्वरूपाला धरून बोलताय. स्वतःच्या मध्ये त्या तत्वस्वरूपाचा अनुभव आला. ते तत्वस्वरूप कसं आहे? अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. आणि मत म्हणजे जितकं महान कुठली गोष्ट असेल त्याच्यापेक्षा ते मोठं आहे. ते थोडक्यामध्ये तुका आकाशा एवढा याच्यामध्ये घेऊ. ते तुका आकाशा एवढा लोकांना खूप छान वाटलं. समजायला सोपं आहे, एक आकाशा एवढा म्हणजे केवढा आहे कळतच नाही, परंतु खूप मोठा, एवढा भाव निर्माण होता. पण ते तुकाराम महाराज, त्यांचं शरीर, त्यांचं व्यक्तिमत्व या सगळ्या धरून ते बोललेलं नाही तुका आकाश आहे.
तत्व जे आहे, मूळ तत्व, त्या आत्मतत्वाचा अनुभव आल्यानंतर मी हे तत्व आहे, आणि जे तत्व सर्वव्यापी आहे, अविनाशी आहे आणि शब्दांनी प्रकट करता येण्यासारखं नाही, अशी 3 तत्व लक्षणं भगवद्गीतेमध्ये सांगितली. दुसऱ्याच अध्याय. मुख्य आहे की अमर्याद आहे, तर इथं नाही तिथं नाही असं म्हणतात येईल. सगळीकडे सगळं व्यापून आहे. आणि आकाश आहे एवढा असं म्हणण्याचं कारण, आकाश हे जसं सगळीकडे व्यापून आहे तसं ते तत्व सगळं व्यापून आहे, किंबहुना आकाशालाही व्यापून आहे. पण त्या तत्वज्ञानाच्या खोलीमध्ये जाण्याचे आपल्याला काही कारण नाही. गिळून सांडलेले कलेवर गिळून टाकलं. कलेवर म्हणजे देह. गिळून कसं टाकता येईल स्वतःच्या स्वतः? ही आंतरिक चिंतन प्रक्रिया आहे, ध्यान प्रक्रिया आहे. असं करता 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 मी याच्या उगमाकडे ती व्यक्ती जाते, आणि मग त्या मीचं स्वरूप कळतं, तत्वस्वरूप. आणि मग ते तत्वस्वरूप कळल्यानंतर जे उद्गार येतात ते आश्चर्यकारक. भगवद्गीतेने सुद्धा ते म्हटलेलं आहे, आश्चर्यवत पश्यति कश्चित् येन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. एखादा कोणीतरी एखादा आश्चर्यवत त्याला पाहतो, आणि तो कोणीतरी आश्चर्यवत त्याच्यासारखं बोलतो, त्याच्याबद्दल बोलतो. म्हणजे बोलतो म्हणजे तो जे बोलतो त्याचा अनुभव लोकांना आश्चर्य वाटेल अशा प्रकारचं असतं. जसं अष्टावक्रांना ज्ञान झाल्यानंतर त्यांनी ते जनक राजाला सांगितलं, जे त्यामुळे जनक राजाला ते ज्ञान झाल्यानंतर एकदम अहो निरंजन शांतो बोधोहम प्रकृते परा एतावंतमहम काले मोहे नैव विडंबिता. इतका काळपर्यंत मोहाने मी विटंबित झालेलो होतो, मी निरंजन शांत बोधस्वरूप. अष्टावक्र गीत. जनक राजाचा पहिलाच अनुभव म्हणजे पहिला श्लोक त्याच्या मुखातून, अरे आश्चर्यकारक आहे. अहो अहम नमो मह्यम, मला नमस्कार असो वास्तव, मी आश्चर्य का? हे जे तत्वस्वरूपाचा उद्देश. स्वतः तत्वस्वरूप जाणल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंतःकरणात केवढा उत्साह निर्माण होतो. तसं दर्शन घ्यायचं असेल तर अष्टावक्र गीतेमध्ये तसं या ठिकाणी पण आपल्याला आश्चर्य वाटतंय हे सगळं बोलणं. तुकाराम महाराजांचं जर का देऊसारख्या एका आडगावी त्या काळामध्ये तर खूपच आडवतं, आणि काहीच नाही म्हणजे तिथे. आता तुकाराम महाराजांच्यामुळे ते गाव मोठं झालं, नाही तर त्या गावाला तसं काही असं प्राधान्य नव्हतं. ऐतिहासिक प्राधान्य असलेली गावं असतात ते, त्याच्या प्रकारचं कोणतं खेळ. पण हे सगळं आश्चर्यकारकच आहे. एव्हरीथिंग. म्हणजे तुकाराम महाराज इतक्या खेड्याच्या वातावरणात राहिलेले होते. बरं, जातीने कुणबी होती वाणी, त्यामुळे फार मोठा वेदाभ्यास अमकं तमकं वगैरे काही केलं नाही. पण संबंध गाथा बघितले तर एकही अशुद्ध शब्द नाही. त्याच्यावर महाराजांनी म्हटलं, देव तिळी आला, तिळा एवढ्या देहामध्ये देव आला. देव तिळी आला
गोड गोड जीव झाला. तिळगुळाशी संबंधित आहे. संक्रांतीला नेहमी हा अभंग तरी म्हणावा. देव तिळी आला, गोड गोड जीव झाला. आणि त्याच्यामध्ये शेवटी हा सगळा अनुभव सांगून झाल्यानंतर शेवटी असं ते म्हणतात, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी. जनार्दनाची वाणी प्रगट होते, शुद्ध जनार्दनी वाणी. म्हणजे हे जर का बघितलं तर संबंध गाथेमध्ये कुठे अशुद्ध शब्द नाही. स्वाभाविक आहे, जर का इतक्या खेळवळ याच्यामध्ये वातावरणामध्ये राहत असले तर त्यांच्या वाङ्मयामध्ये थोडं तरी काहीतरी खेळवळपणा काही नाही, एकही शब्द नाही. कारण जनार्दनी वाणी, शुद्ध शुद्ध जनार्दनीची. म्हणजे हा जरी वाणी असला तरी त्याची वाणी शुद्ध आहे. त्याचं कारण आत्मानुभूती, चैतन्य स्पर्श जो अंतःकरणाला झालेला आहे, त्याच्यामुळे बोललं बिललं सगळं त्या पातळीवरच होतं. कल्पना करत नाही. मग म्हणायला तर खूपच छान आहे, अणुरेणू या तोकडा तुका आकाश आहे एवढा. तत्व स्वरूपाबद्दल बोलणं चाललेलं आहे, हे पण कळतं. गिळून सांडलेल्या कलेवर म्हणजे देहबुद्धी, कलेवर म्हणजे शरीर गिळून टाकता येणार नाही किंवा गिळून टाकून देता येणार नाही. गिळून सांडलेल्या कलेवर म्हणजे असं चिंतन करता करता मी शरीर, मी कोण आहे असं चिंतन करता करता मी म्हणजे शरीर नाही ही गोष्ट पक्की होऊन गेली. ते समजलं गुरूंच्याकडनं म्हणा, अभ्यासातनं म्हणा, आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला स्वतत्वाचा वेध घेताना मी या जाणीवेच्या पाशी ज्या वेळेला तो जाऊन पोचतो त्यावेळेला हे शरीर म्हणजे मी नाही हे त्याला समजून गेलं. ते डायजेस्ट ही गोष्ट पचली की शरीर म्हणजे मी नाही, त्याला गिळूनही टाकलेलं. गिळून टाकलं कलेवर म्हणजे देहबुद्धी गिळून टाकली. म्हणजे देहबुद्धी ही खरी नाही अशा प्रकारचा जो बोध आहे तो बोध झाला, त्याला गिळूनही सांडले कलेवर. मी शरीर मन बुद्धीसहित व्यक्तिमत्व असा जो मी आहे असं आपल्याला सतत वाटत असतं, त्यानुसारच आपण व्यवहार करत असतो. पण तत्वदृष्टीने स्वचा वेध घेता घेता, स्वचा वेध घेता घेता मी काय आहे याचा जो ज्ञानात्मक अनुभव येतो, त्या ज्ञानात्मक अनुभव प्रगट करत आहे गिळून सांडलेले कलेवर. मग हा सगळा संसार ज्या देहाला चिकटलेला आहे, भव म्हणजे संसार, भ्रमाचा आकार, शाश्वत नाहीये. तात्पुरती शाश्वतता आहे त्याला, म्हणून त्याला एकदम ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असं म्हटलेलं आहे. जगत असत्य असं म्हटलेलं नाहीये, कारण की तात्पुरतं सत्यत्व आहे त्या त्या काळामध्ये. नाही तर वाण्याकडनं गुळ घेतला आणि का म्हटलं की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, व्यवहार खोटा आहे, मग तू तरी गुळ तरी कशाला घेतला. असं व्यावहारिक दृष्टीने त्या या गोष्टी सगळ्या तत्वदृष्टीने अंतरामध्ये ठेवणे असतात. प्रत्यक्षतः व्यवहारासारखंच वागायला. गिळून सांडलेल्या कलेवर याचा अर्थ शरीर गिळून टाकलं, याचा अर्थ देहबुद्धी ती आत्मबुद्धी केली. शरीरच मी ही जी देहबुद्धी होती, म्हणजे शरीर म्हणजे शरीर मन बुद्धी सहित व्यक्तिमत्व, हे कायमचं लक्षात ठेवायचं. ते समजून घेतलं आणि ते मी नाही म्हणून टाकून दिलं. गिळून सांडलेलं केलं. त्याला लागलेला संसार जो आहे तो
भव भ्रमासार. भ्रम या शब्दाचा विद्यारण्य स्वामींनी फार छान अर्थ सांगितला आहे पंचदशी. संसार हा परमार्थ होय. संसारच जीवनाचा परमार्थ आहे असं वाटणं. संसारो परमार्थोयम, आणि तो आत्म्याचा आहे असं वाटणं. संलग्न आत्मवस्तूनी इति भ्रांती अविद्यास्यात् विद्येया एषा निवर्तते. ही भ्रांती आहे, अविद्या आहे, आणि विद्येनेच फक्त ती जाते, बाकी कशाने जात नाही. अंधार कशाने जाईल? अंधार फक्त प्रकाशाने जाईल. तसं अज्ञान कशाने जाईल? फक्त ज्ञानाने. ज्ञान कसं होईल हे विचारा. ज्ञान स्वतत्वाचा वेध घ्या, त्याच्यातनं स्वचं ज्ञान होईल आत्मतत्वाचं, आणि जे आत्मतत्व आहे तेच विश्वामध्ये व्यापून असलेलं परमात्मा. सरळ सरळ. पण सांडलेली त्रिपुटी ध्यान करताना ध्याता एक आहे ध्यान करणार. ज्याचं ध्यान करतो आहे तो ध्येय आहे. आणि ध्यान करण्याच्या लक्ष त्याच्यावर केंद्रित करा, मंत्र घ्या, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त ध्यात्याचं ज्ञान ध्येयाशी संबंधित आहे. हे ध्येय काय आहे, त्याचा माझा संबंध काय आहे, हे सगळं ध्याताला ज्ञान व्हायचं आहे. त्यामुळे ध्यान करणारा मी प्रथम ध्येयापासून वेगळा आहे असं तो समजत. मग ते ध्येय कुठलं? जर खऱ्या अर्थाने सोप्या पद्धतीने जर का करायचं असेल, जवळच्या मार्गाने जायचं असेल तर स्व हेच ध्येय. लांबच्या मार्गाने अनेक मार्ग आहेत लांबचे, पण सदा स्वरूप अनुसंधान ह्याची भक्ती, ह्याची ज्ञान. स्वचं अनुसंधान करणं, स्ववरती लक्ष केंद्रित करणं. केंद्रित करणारा कोण आहे? स्व. केंद्रित करणारा सुद्धा मीच आहे, आणि ज्याच्यावर केंद्रित करतो तो पण मीच आहे. असं ज्या वेळेला होऊन जातं, ते आतमधूनच अनुभूती येते, त्यावेळेला मध्ये ध्यान नावाची प्रक्रिया राहत नाही. तो ध्याता ध्येयरूपच होऊन जातो. म्हणण्यापेक्षा वस्तुतः तो ध्येयरूपच असतो. मी स्वचं ध्यान करतो आहे. कोण करतोय ध्यान? मीच करतो आहे. कुणाचं करतोय? माझंच करतो आहे. म्हणजे स्ववरती अवधान केंद्रित करता 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 इतर विचारवृत्ती कमी होत 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 शून्यावरती जातो. मग त्यावेळेला केवळ स्वची शुद्ध जाणीव राहते, आणि ती जाणीव तत्वात विलीन होते. आणि हे झालं की स्वच्या बद्दलचं ज्ञान होतं. पूर्ण झालं की, स्थिर झालं की. मग आता ध्याता आणि ध्येय हे दोन्ही एकरूपच झाले, कारण की ज्याचं ध्यान करतोय ते ध्येय, आणि जो करतोय तो ध्याता, दोन्ही एकच आहे हे त्याला कळून आलं, मीच आहे. असं झाल्यानंतर मध्ये जी प्रक्रिया चालली होती ध्यान, ही गेली. आता ध्यान प्रक्रिया गेल्यानंतर ध्याता जो आहे तो ध्येयरूप होऊन राहतो. ध्यान प्रक्रिया नाही, याला म्हणतात त्रिपुटी गेली. त्रिपुटी 3 गोष्टी होत्या त्या गेल्या, याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी. इतरही उदाहरण त्रिपुटीची आहेत, पण ती कशाला घ्यायची? आपण आता हे ध्यान योगाचा अभ्यास करतो. तर ज्याचं ध्यान करतोय तो ध्यान करतोय ते ध्येय, ध्यान करणारा ध्याता. ध्येय स्वच आहे, ध्याता त्याचा अंतरामध्ये मस्तकात म्हणा पडतो. अनुसंधान करताना, अवधान त्याच्यावरती केंद्रित करताना स्ववरती हळूहळू हळूहळू इतर वृत्तीतच जातात, कमी कमी होत जातात, आणि मग केवळ स्वतत्वाचा अनुभव येतो. तोही अनुभव विराम पावतो. त्यामुळे आता हे ध्यान करणारं कुठं आहे? ज्याचं ध्यान करतोय
ते कुठं आहे? दोन्ही एकाच ठिकाणी आहे, स्वमध्ये. त्यामुळे मधली ध्यान प्रक्रिया नाही. त्यामुळे स्वमध्ये या त्रिपुटीचा लोप झाला असं म्हणतात. किती ते अवघड शब्द, त्रिपुटी म्हणजे काय, अंक म्हणजे काय, तर्क म्हणजे काय, एकदा कळून घेतलं की झालं. सांडिली त्रिपुटी. एकदा अशा प्रकारची स्थिती झाली निर्माण, देहरूप, असं काही काळ, अगदी थोडा काळ का होईना, स्वतत्वावरती अवधान केंद्रित करता करता स्व सोडून काही नाही, अशा प्रकारची स्थिती झाली. मग त्याच्यातनं जो अनुभव येतो त्याला ज्ञानात्मक अनुभव असतो. हा अनुभव वाढत जातो, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे. एका दिवसात आज बसलो कुठं झालं असं होणार नाही, हळूहळू ते स्थिर व्हायला लागतं. वृत्तीशून्य अवस्था आपण कल्पनेनेच निर्माण केलेली असते. वृत्तीशून्य म्हणजे वृत्ती नाहीत, विचार नाहीत, अशा प्रकारची कल्पना. पण प्रत्यक्ष बसणं, मग तुला कळेल की तशी अवस्था येते का नाही येत. तू त्या वृत्तीशून्य अवस्थेचा पण विचारच करत असतो. थोड्या वेळपर्यंत स्वच्या जाणीवेवरती जोपर्यंत आम्ही अवधान करू तोपर्यंत वृत्तींच्या वरती नियंत्रण फार लवकर येईल. पण आम्ही जाणीवेवरती अवधान न करता विचार करत राहू तर वृत्ती कधीही कंट्रोलमध्ये येणार, कधी. बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ स्वच्या कॉन्शियसनेस मध्ये, स्वच्या जाणीवेमध्ये मी असं जे भान असतं त्याच्यामध्ये. मग या ठिकाणी ध्याता, ध्येय, ध्यान या तीन गोष्टी एकाच ठिकाणी स्वमध्ये आहेत. आता स्वतंत्रपणा नाही, म्हणून सांडलेली त्रिपुटी. आणि ही जी अनुभूती आहे या ठिकाणी, जी अंतःकरणाला स्वबद्दल अनुभूती येते त्यालाच ज्ञान असं म्हणतात. स्वभानी अवधान हे ज्ञानाचे लक्षण. स्वचं जे भान आहे तिथं अवधान ठेवायचं, त्याच्यामध्ये ते अवधान अगदी स्थिर झालं, ज्ञान लक्षण. हाच मार्ग आत्मज्ञानाचा. दीप उजळला घटी याचा अर्थ ज्ञान. शहरामध्ये सगळीकडे दिवेच दिवे लागले किंवा दिवा लागलेला आहे असं लोक कल्पना वाटायला करतात. कारण की वाङ्मयीन काहीतरी लिहिताना वाङ्मयीन कशाचा तरी शब्दांचा आधार घ्यायलाच लागतो आणि त्यानुसार असं वाटतं की सगळं प्रकाशमय. ज्या वेळेला ते ज्ञान होतं त्यावेळेला ते ज्ञान प्रकाशमय आहे. ज्ञानमय म्हणजेच प्रकाशमय. त्यालाच दीप उजळला घटी असं म्हणतात. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. झालं, कृतार्थ झालं. मग आता काय, मी शरीर या भावातनं आत्मस्वरूपाच्या बोधामध्ये आहे, भावात नाही. बोध म्हणजे ज्ञानस्वरूप. मग आता जीवन उरलेलं कसं घालवेल? ज्ञान प्राप्त होणं हेच तो उद्देश होता. उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता एक तर लक्षात घेतलं पाहिजे की संत आहे आणि कुठल्याही प्रकारचा अभिमान असलेला माणूस संत होऊ शकत नाही, अहंकार असलेला माणूस संत होऊ शकत नाही. त्यावेळेस महाराज ज्या वेळेला म्हणतात मी उपकारापुरता उरलेलो आहे, त्यावेळेला लोकांच्या ते उपकार करण्यासाठी मी उरलोय असं नाही. जगन्मातेने ही प्रवृत्ती निर्माण करून दिली, त्यातनं ज्ञान प्राप्त झालं आणि हे ज्ञान मला जसं प्राप्त झालं तसं इतरांच्या पर्यंत हा मार्ग पोचवणे हा ईश्वराने सगळ्या समाजावर केलेला उपकार आहे की अशा अशा रीतीने माझ्यापर्यंत येत आहेत. अशा प्रकारची ज्ञानप्राप्तीची
जी प्रक्रिया आहे ती ईश्वर निर्मितच आहे. ईश्वराने सांगितलं या पद्धतीने होऊ शकतो. हा जो उपकार देवाने केलेला आहे त्या उपकाराच्यासाठी म्हणून म्हणजे हीच गोष्ट सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवणे ह्या एकच गोष्ट की जो ईश्वराने केलेला उपकार आहे. हा इतरांच्या पर्यंत पोहोचवणे हा मार्ग, हा उपकार, आणि ते माझं काम आहे. फोडीले भांडार धनाचा हा मालक, मी तो हमाला भारव आहे, असंच महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मी हे सगळं सांगता येते, त्यांनी माझ्याकडे आणून दिलं आणि त्याच्यानंतर ते मी फक्त प्रगट करतोय. माझं त्याच्याशी तसा संबंध नाही की मी हे ज्ञान निर्माण केलेलं नाही. मला हे ज्ञान ईश्वर कृपेने झालं. ईश्वराने माझ्यावर हा उपकार केलेला आहे आणि तो उपकार जो केलेला आहे तो उपकार इतरांच्या पर्यंत नेणे ईश्वराचा उपकार. याच्यासाठी म्हणून पुढचं जीवन जे काय दिलेलं आहे त्यासाठी म्हणून आहे. मग आता हे करतील काय? आता काय धंदा करणार आहेत, अगोदरच करत नव्हते, सोडून देतात. स्वामींच्या भाषेत धंदे तर मुळीच करत नव्हते. पण धंदा करण्याचा प्रश्न नाही. काही व्यावहारिक कुठलीही गोष्ट त्याचं सगळ्याचं कल्मिनेशन कशामध्ये? सर्व कर्मा केलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळी जी कर्म आहेत ती कृतार्थ कुठं होतात? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कृतार्थ होतात. हे ज्ञान कुठलं? आत्मज्ञान. स्वतःला ऐका, ज्ञानाचं लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाचे आपण या नावज्ञान. हे जे पाहावे आपणाचे आपण याच्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही समजून घेणे आणि ती इतरांच्या पर्यंत नेणे उपकार. बाकी काय? लोकांजवळ तुकाराम महाराज आई उपकार काय करणार? स्वतःजवळ काही नाहीये. आम्ही मुळातच सुडके, आम्हा भेटत चोर धाके. म्हणजे आम्ही मुळातच इतके फटिंग आहोत की चोर जर का आमच्याकडे आला तर आमच्याकडचं काही चोरायच्या ऐवजी त्याला असं वाटेल की हाच आपल्याला काहीतरी मागतो का काय, म्हणून आम्हाला भेटलं तर चोराला धाक वाटतो. तर आई दृष्टीने काय नाहीये. उपकार करणं हा ऐहिक शब्दच नाहीये. आध्यात्मिक उपकार करणं म्हणजे कुणातरी ज्ञान देणं ही अशा प्रकारची भूमिका नाही. ज्याचं ज्ञान त्यालाच होत असतं. फक्त त्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचवणं शुद्ध स्वरूपामध्ये. या पद्धतीने कर मिळत होतो. ठाईचं बैसवणी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. प्रक्रिया आहे, ज्ञान प्रक्रिया आहे. चिंतने अचिंत्य राहिलो निश्चिंत, त्याची किती काळ वाढवावे. हे सगळे ज्ञानपर अभंग जर का बघितले तर अंतस्थ स्वस्वरूपाचं ज्ञान होणे. आणि याच्यासाठी म्हणून जी गुरूंच्याकडनं आलेली म्हणा, स्वतःला स्फुरण पावलेली म्हणा, दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणा, अशी जी प्रक्रिया आहे की ज्यामुळे ती जर काय दुसऱ्या कुणाला सांगितली तर त्यांनी ती केल्यानंतर त्यालाही या मार्गाला कृपेचा मार्ग, उपकाराचा मार्ग असं म्हटलं जातं. की गुरुची कृपा म्हणजे तरी काय असतं? गुरु बसले आणि कृपा केले ते काही अशा रीतीने बसल्या समोरच्या माणसाला एकदम मोक्षाला नेतील. प्रक्रियात्मक भाग सांगितला. प्रक्रियात्मक भाग सांगणे, त्याच्यासाठी म्हणून पूरक जीवन कसं असायला पाहिजे हे पण सांगणं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. नाही तर नुसतं विठ्ठल मात्रा घेतली हवी, सगळा भवताप जाईल का? पथ्ये सांभाळावी. हे महाराजांचं जर का वाङ्मय बघितलं तर इतकं बॅलन्स्ड आहे की कुठलीही गोष्ट उगीच सांगितली, काही पण आश्वासनं दिलेली नाही. मग पण सांडलेली त्रिपुटी दीप उजळला घटी म्हणजे ज्ञान झालं.
ध्याता ध्येय ध्यान हे सगळं, ध्याता आणि ध्येय हे एकच आहे असं ध्यान करणाऱ्याला कळलं. ध्येय आणि ध्याता एकच असलं आणि ते स्व आहे. त्यामधून झालं आत्मज्ञान. दीप उजळला गटी. तुका म्हणे आता याच्यानंतरचं सगळं जीवन उरलोक करावं. स्वतःसाठी काही मिळवायचं नाहीये, अगदी ज्ञान सुद्धा मिळवायचं नाही झालं. प्रक्रिया स्थिरावायची नाहीये, झालेली आहे. त्यातनं ज्ञान पण झालं. आता कसं होतं हे इतरांना सांगणं, कसं देवापुढे जाता येतं, कशा रीतीने पथ्य सांभाळावी, कुठली पथ्य आहेत, काय करावं, हे सगळं जो देवाने केलेला उपकार आहे. कारण की ही गोष्ट ईश्वरानेच पूर्ण करून दिल्याशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही. त्यांनीच केलेला उपकार आहे. तो इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त मी करतो. ईश्वराने जो उपकार केलेला आहे हा मार्ग प्रगट करण्याचा, तो मार्ग इतरांच्या पर्यंत पोहोचवणे, एवढ्यासाठी म्हणून मी उरलेलो आहे. अशा तरी अतिशय खोल अभंग. अणु रेणूया तोकडा तुका आकाशा एवढा इथं सुरू झाला तेव्हा वाटलं तर अरे छानच दिसतंय आकाश एवढा वगैरे. पण नंतर ते त्याच ठिकाणी येतं की ज्या ठिकाणी आम्हाला वस्तुतः योग मार्गाने ज्ञानाच्याच ठिकाणी म्हणजे आत्मज्ञानाच्या ठिकाणी जातो. कुठूनही तुम्ही फिरून फिरून शेवटी तिथंच येणार आहात की आत्मतत्वाचं ज्ञान, स्वचं ज्ञान. तेच विश्वामध्ये जे तत्व आतमध्ये तेच विश्वामध्ये सगळीकडे. पण एकदम विश्वातलं तत्व कळत नाही, स्वतःच्या आतमधलं अनुभवायला लागतं, वेळ जायला लागतो. आता बसलो तो पेपर वाचवता एकदम काय ज्ञानच झालं असं ते होत नाही. सगळं सोडून शांत बसायला लागतं. सर्व सोडून एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करून थोड्या वेळापर्यंत थांबायला. काही काळानंतर तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असलात तरी देखील ती अवस्था तुम्हाला सोडून जाते, ती स्थिती तुम्हाला सोडून जाते. त्याच्या अगोदरची अवस्था ही गोष्ट आहे, त्याच्या अगोदर प्रयत्न ही गोष्ट आहे. कधी कधी साधताय, कधी कधी साधत नाही ही गोष्ट आहे. पण विकसित होता होला स्थिती होऊन जाते ज्ञानाची. स्थिती म्हणजे हल्ल्याची शक्यता आहे ज्ञानामय. मग अशा स्थितीत आलेली व्यक्ती इतरांना इतक्या कॉन्फिडेंटली निश्चितपणाने सांगू शकते की असं करून घे म्हणा. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. अप्रतिम अभंग आणि त्याचा अर्थ सुद्धा या लोकांनी ईश्वराने अंतःकरणामध्ये स्फुरण दिल्याशिवाय करता येणार नाही. नाहीतर आपण शब्दांची खेळत बसू, काही केलं का लागलं. पण हा सुद्धा एक उपकारच आहे ईश्वराचा की तो निर्माणही करून ते ठेवतो आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीचं ज्ञान होईल याची एक प्रक्रिया तो निर्माण करून ते तुमच्यापर्यंत आणतो. हा मोठा उपकार देवाने केलेला आणि तो इतरांच्यापर्यंत नेण्याचं काम करण्यासाठी म्हणून मी उरलेलो आहे. मला वैयक्तिक जीवनामध्ये आता काही मिळवायचं नाही आहे आणि मुद्दामूनच हे जगायचं आहे, हे खायचं आहे, ते उपभोगायचं असं काही राहिलेलं नाही आहे. देवाचा जगावरती असलेला उपकार जगापर्यंत पोहोचवण्यात येणार. हरिओम तत्सत. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षित नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांची सदा नमावे. सत्कर्म योगे वैराग व्हावे, सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय